काल परवाच आपल्या जिल्हा परिषद गटात मेळावा झाला भाजपचा, तर त्यामध्ये आपल्यावर टीका करण्यात आली. तर काय सांगाल? नमस्कार. मोहोळ मतदारसंघातील खास करून नरखेड जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांमध्ये जो गैरसमज निर्माण काल झाला आहे त्याबद्दल मी माझा खुलासा करतो. सन्माननीय माझे मित्र जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण साहेब परवा आमच्या नरखेडमध्ये येऊन गेले. उत्साहाच्या भरामध्ये त्यांनी सांगितलं की संतोष पाटील यांच्याकडे कुठलं पद नाही आणि त्यांनी कुठलं पद लावलं तर मी त्यांच्यावर कारवाई करेन. मी त्यांचं स्वागत करतो, त्यांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. मी ते वयानं थोडं माझ्यापेक्षा थोडंसं 1-2 वर्षांनी जास्त असतील, आपण समवयस्क जरी म्हटलं तरी काय हरकत नाही त्यांना. मी पण शिवसेनेमध्ये प्रमुख पदावर काम केलंय. मी काँग्रेसचं पण 5 वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलंय. मी राणे साहेबांच्या बरोबर स्वाभिमानमध्ये काम करून परत पक्ष विलीन भाजपमध्ये केला आणि पुन्हा मी भाजपमध्ये पदाधिकारी झालो. तत्कालीन भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेबांनी राणे साहेबांच्या एकत्र बसून मला त्यांनी पद दिलं प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून. माझा त्यांनी सन्मान केला पद देऊन. मी बावनकुळे साहेबांचे मनापासून आभार मानतो. परंतु एकदा पद दिल्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष आले की ते पद नसतं, सगळ्या प्रकार काय नसतो. नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर ती नवीन कार्यकारिणी होत असते. हा प्रत्येकाचा मांडण्याचा एक दृष्टिकोन असतो. आज ते राजन पाटलाचे बरेच चाटुगिरी करण्यामध्ये त्यांचा वेळ चाललाय, त्यामुळे त्यांनी म्हणलं हरकत नाही, नाही कुठलं पद नाही, त्या बदल्यात त्यांना काहीतरी नक्की बक्षीस राजन पाटलाकडनं मिळेल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करतो. मी आज पण भाजपचाच आहे, आज पण. त्यामुळे खात्रीशीर सांगतो की त्यांच्या म्हणण्याला मी त्यांना जे काय म्हणायचं आहे, त्यांना काय लाभायचं आहे, त्यांना शुभेच्छा देतो. पण आपल्या भागातला सीना भोगावती जोडकार्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, तो सुटताना दिसत नाही. तर आपण देखील आता त्यावर काम करताना दिसत आहात, तर कुठपर्यंत त्याची प्रक्रिया आली? म्हणजे वारंवार तोच निवडणूक आली की तोच मुद्दा उपस्थित केला जातोय, त्याबद्दल काय सांगाल? अगदी तुमच्या दोघांचं पत्रकारांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही ह्या प्रश्नाला प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही सांगितलं. प्रश्न असा की सीना भोगावती कुठपर्यंत आलं आणि त्याचं उत्तर असं की प्रत्येक निवडणुकीमध्ये तो प्रश्न का घेतला जातो. तर आमचा नरखेड जिल्हा परिषद गट किंवा हा जो परिसर आहे तो 2 नद्याच्या मध्ये, सीना नदी आणि भोगावतीच्या मध्ये मधला हा भाग आहे, वेढलेला आहे. जसं आपण कवेत घेतो तसं कवेत घेतल्यासारखा आमचा नरखेड भाग आहे आणि ह्याच्यावरती 100 गाव या खोऱ्यावरती अवलंबून आहे. काय झालं, स्वर्गीय शाजीराव पाटलानंतर ह्या भागाची राजकीय नेतृत्व संपल्या आणि संपवण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि हा प्रश्न जिवंत ठेवायचा निवडणुकीपुरता आणि लोकांना आशा पल्लवीत ठेवायची आणि लिडरशिप संपवली. लिडरशिप संपल्यामुळं हा प्रश्न आजपर्यंत पेंडिंग राहिला. त्या सीना भोगावती संदर्भामध्ये स्टेजवर ज्या गप्पा मारल्या त्या कागदोपत्री एकही कागद ना कृष्णा खोऱ्यामध्ये कुणी जमा केला, ना कृष्णा खोऱ्यामधून परत नंतर तो मंत्रालयात कधी केला, ना आपल्या सोलापूरच्या कधी ऑफिसमध्ये आला. फक्त कृष्णा खोऱ्याचं फार त्यांनी पाणी परिषद घेतली आणि पाणी परिषदेमध्ये सुद्धा त्याच पाणी परिषदेमध्ये त्यावेळेस तत्कालीन आमदार बबन शिंदे त्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांनी सांगितलं की असा प्रकल्प होत नसतो, त्या सभेमध्ये सांगितलं. ह्या लोकांची मानसिकता त्या ओळखू येते, दिसून येते. परंतु मी ह्या भागातल्या लोकांना आश्वस्त करू शकतो, आश्वासन देत नाही, आश्वस्त सांगतो की आता तो प्रकल्प आपण आमचे नेते नारायण राणेंच्या यांच्या माध्यमातून त्यांनी लावलेल्या ताकदीमुळं मी बऱ्यापैकी तो अंतिम स्वरूपात आणला आहे. त्यामध्ये एक त्रुटी निघली होती, परवा राणे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट झाली. एक लवकरात लवकर ती त्रुटी पण पूर्ण होईल आणि हा तत्वता याला मान्यता मिळून तो कार्यान्वित होण्यासाठी पुढची 1 वर्ष 2 वर्षात तो प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईल. कालच्या सभेमध्ये माजी आमदार यशवंत माने यांनी नितीन गडकरी यांच्याकडे आम्ही तो प्रस्ताव दाखल केला असं म्हणून बोलले होते, त्याबद्दल काय? तो चिल्लर बाब आहे. तो ते काय, मी खरं सांगू का,
अशा वक्तव्यामुळेच लोकांनी त्याला नाकारलंय. 35,000 मतांनी त्याचा यशवंत मानेचा पराभव झालाय. असे बाष्कळ बडबड करायला तो कॉन्ट्रॅक्टर माणूस आहे. तो नितीन गडकरीकडे आमच्या नरखेड भागातल्या प्रश्नासाठी जावं, त्या नरखेड भागातल्या लोकांनी विश्वास तर पडला पाहिजे. म्हणजे कुणी आपल्या ताटात रोटी वाढेल, आपल्याला असे भाकरी टाकणार नाही आपल्याला ते अनगरवाले, आणि पोळी देईल, हे असे शक्य आहे का कधी? स्वप्न तर वाटेल का लोकांना? अहो, तो एखाद्या ह्या ब्रिज बद्दल आमचं बोलला की नितीन गडकरीकडे आम्ही गेलो होतो. त्या सुरुवातीच्या प्रस्तावापासून शेवटपर्यंतच्या प्रस्तावाचा जो रूट आहे त्या प्रत्येकावरती माझ्या नावानिशी तो कागदपत्रामध्ये त्याची तरतूद आहे आणि तो लिखित आहे. मी काल एका बाईटमध्ये सांगितलं होतं, यशवंत मानेला, माननीय माजी आमदार यशवंत माने, अंडरलाईन करून सांगतो, माजी आमदार यशवंत माने यांना माझं खुलं आव्हान आहे. त्यांनी सीना भोगावती जोडकालवा आणि नरखेडचा झालेला ब्रिज ह्याच्याबद्दल माझ्याशी कितीही समोर आलेल्या पत्रकारासमोर 1 to 1 बसायचं, कागदपत्र घ्यायची आणि शहानिशा करायची. माझ्यापेक्षा त्यांच्याकडे जर कागदपत्र असतील तर मी राजकारणातून निवृत्ती घेतो. राजकारणात म्हणजे उद्या होणाऱ्या निवडणुकीतच काय, मी परत कधीच उभारणार नाही. अण्णा, आता आपण निवडणुकीला सामोरे जात आहात, आपण BJP कडून तयारी देखील करताय, परंतु आता AB फॉर्मचं वाटप ह्या संबंधिताकडूनच असणार आहे, तर मग आपली काय भूमिका राहील? पुन्हा जिल्हाध्यक्ष चव्हाण देतील का तुम्हाला उमेदवारी? जिल्हाध्यक्षाच्या हातात काय उमेदवारीच काय? कारण त्यांनी एवढे वक्तव्य अजिबात करतायत. नाही. जिल्हाध्यक्षाच्या हातात काय नसतं इथं. भारतीय जनता पक्षाची उमेदवारी हा मोठा विषय आहे आणि माझी उमेद जनतेत आहे. जनता ठरवेल. मी आज जे काम करतोय ना, माझं काम लोकांना बोलतंय आणि माझं आव्हान आहे त्यांना की त्यांना कुठल्या पक्षात नंबर देईल, काय देईल. अरे साला, टीका करायची ना माझ्यावर 1 to 1 समोर येऊन करा. माझ्या कामाबद्दल बोला. मी काम केलं का नाही सांगा. मी ब्रिजचं काम केलं का नाही सांगा. मी नरखेडमध्ये पोस्ट ऑफिस आणलं का नाही सांगा. मी नरखेडमध्ये उपजिल्हा रुग्णालय आणलं का नाही सांगा. मी नरखेडमध्ये 133-32 kVचं सबस्टेशन या ठिकाणी मंजूर करतो का नाही सांगा. मी देगावचा पूल करा म्हणून सांगा. मी प्रस्ताव दिलाय देगावचा पुलाचा, दिल्लीपर्यंत गेलाय. तिथे कागद दाखवायला सांगा. तो कागद दाखवतो. वाळूच मध्ये मी नदीवरती ब्रिज करतोय, तो ब्रिजच्या बद्दल प्रश्न विचारा. असले प्रश्न विचारून म्हणजे ह्याला राजकारण म्हणणार नाही. ही राजकारणातला त्यांचा खोडसाळपणा आहे. आणि मी खरं सांगू का, त्यांनी आता ह्या आमच्या भागातल्या लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे. हा, हे आमच्यातले प्रश्न सोडू शकत नाहीत. अहो, 50 वर्ष झालं आमचे शेतकरी वस्त्यावरनं रस्त्यातनं वस्तीवर जायचं म्हणलं तर चिखलात पाय तुडून जातात. ह्यांना कधी दिसलं नाही त्याबद्दल. त्यांची फक्त मतं दिसतात. परंतु त्या शेतकऱ्याला त्या वस्तीपर्यंत रस्ता करून दिला पाहिजे. ही आपल्या राजकारणाची समाजकारणात आपण काम करतो ना, ते आपली जबाबदारी आहे. ती का नाही केली यांनी कुणी? ती करण्याची मानसिकता नाही. ते प्रश्न सोडवायचे नाही. ते प्रश्न तसे प्रलंबित ठेवायचे. ह्यांना खाली असंच पिचट ठेवायचं आणि नुसतं राजकारण करायचं. ह्या राजन पाटलाच्या भूमिकेला आमचे लोक कंटाळले आहेत. जरी ते आज भाजपमध्ये असेल तर तो भाजप म्हणून आपण त्याला कधीच समजायचं नाही. तो राजन पाटलाचाच मूर्ख आहे. भाजपचा इथला आतापर्यंत मोहोळमध्ये पण पराभव झाला. तो भाजपचा पराभव झाला नाही, तो राजन पाटलाचा पराभव झाला. त्यामुळे राजन पाटलाला पराभव करण्यासाठी आमच्या भागातली जनता आतुर आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी अनेक गावात संवेदनशीलता दाखवत परिषद देखील 11,000